देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली तरीही या देशातील नागरिकांना आजही न्यायासाठी स्वतःला आत्मदहन करून घेण्याची वेळ येत आहे। ही घटना आहे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिना दिवशीची। नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील वागदरवाडी ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोगामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी आदिनाथ केंद्रे या ग्रामस्थांनी केल्या होत्या। मात्र या ग्रामपंचायत कार्यालयाकडून करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराचा अहवाल लोहा तालुक्याच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बोगस तयार करून पाठवला होता। या संदर्भात या भ्रष्टाचाराची चौकशी करून जयकुमार गोरे, जे की राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांनी करून संबंधित बोगस अहवाल पाठवणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर ग्रामपंचायतीवर कारवाई करावी अशी मागणी केंद्रे यांची होती। मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी केंद्रे यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे केलेली तक्रार ही फक्त कागदावरच राहिली। या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही किंवा त्यांची चौकशी साधी झाली नाही। त्यामुळेच केंद्रे यांना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आत्मदहन करून घ्यावं लागत आहे। त्यामुळे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊनही आजही नागरिकांची ही अवस्था या भ्रष्ट प्रशासनामुळे झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे।